आपण श्रवण करीत आहात श्री गुरुचरित्र अध्याय 17वा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17वा. मंदबुद्धीच्या मुलाला ज्ञानप्राप्ती. चला या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूया. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच त्याची पूर्वतयारी सूचना देणारा वारा वाहू लागतो. त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनू आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवड क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती एक चातुर्मास म्हणजे 4 महिने गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंची तपोभूमी होती. त्यामुळे ते स्थान औदुंबर सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर, मग त्यांना भिक्षा मागण्याची आणि जपतप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी त्याला म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिवशंकर आणि श्री दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. ते रंजलेले गांजलेले भक्त असत. जे रंजलेले गांजलेले भक्त असत त्यांच्यावर अनुग्रह करीत असत. श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्रे प्रकट झाले. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्री गुरु भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत. पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येत आणि म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच. त्याप्रमाणेच श्री गुरु भिल्लवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरीही त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपवला तरी त्याचे तेज लपून राहत नाही, हे खरे. श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. करवीर क्षेत्रामध्ये वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेद ब्राह्मण होता. विद्वान लोकांमध्ये त्याला मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला. दुर्दैवाने उपजताच तो अगदी मतिमंद होता. कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नव्हते, काहीच समजत नव्हते. तो लहान असताना त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालन पोषण केले. बघता बघता तो 7 वर्षांचा झाला. कुलाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. मौजी बंधनासाठी त्याला अध्ययनासाठी गुरूंकडे पाठवले. पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकवलेले त्याला काहीही समजत नव्हते. त्याला संधी येत नव्हती. त्याला गायत्री मंत्र येत नव्हता. मग वेद अध्ययन कुठले? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा असे त्याची सर्व लोक थट्टा करत असत. लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते आणि तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होई. विद्वानांची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यामध्ये काहीही फरक नाही. अशा तुला या जन्मामध्ये कदापि सुख मिळणार नाही आणि मृत्यूनंतरही तुला नरकातच जावे लागेल. असे लाजिरवाने जिने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा ऐकून तो अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्या अभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. त्यावर लोक हसून त्याला म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भीक मागूनच जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनामध्ये फिरू लागला. मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरवले. आत्महत्येचा विचार करीत करीत तो कृष्णा नदीच्या काठावरील भिल्लवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आणि देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला. हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली.
तू तरी माझ्यावर कृपा कर, मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले, पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही. हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, आता मी काय करू? कोठे जाऊ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा का होत नाही? आणि आता म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो. असे म्हणून खरोखर त्याने आपली जीभ कापली आणि देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, आता माझ्यावर कृपा नाही केलीस तर मी माझे उद्या सकाळी मस्तक कापून तुझ्या चरणी अर्पण करेन. त्यावर ती भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली आणि त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागावू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहे. ते साक्षात श्री गुरु दत्तात्रेयांचे अवतार आहेत. ते नरसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री नरसिंह सरस्वती तपस्या करीत बसले होते. त्याला पाहताच त्या मुलाला अतिशय आनंद झाला. धावत जाऊन त्याने त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने त्याला बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन करीत असे. श्री गुरूंनी त्याला मनोभावे ओळखले. ते प्रसन्न झाले आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली आणि त्याच क्षणी त्याला वेद, शास्त्र, पुराण आदी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्री गुरु त्याला म्हणाले, जे माझी अगदी मनापासून भक्ती करीन त्याला सर्व विद्या, सर्व सुखे प्राप्त होतील. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री गुरुचरित्रातील 17वा अध्याय येथे समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.